म्हणतो देणार नाही, आमच्या मागण्या हक्काच्या हे कोण म्हणतो देणार नाही, अशा बोल मेरे भाई ना शासन पे आजचा अंगणवाडीचा मोर्चा हा आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये 10,000 रुपये वाढ, त्यांना पेन्शन लागू करा, मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा, या मागण्यासाठी हा मोर्चा आहे। डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये 52 दिवसाचा आम्ही संप केला होता। त्या संप कालामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री यांनी फक्त आम्हाला आश्वासनाचं गाजर दाखवलं, काही दिलं नाही। नाशिकमध्ये एक महिला मुख्यमंत्र्याच्या पाया पडून रडत होती, ऊर बडवत होती, सांगत होती आम्ही गरीब आहे, मानधनवाढ करा, पण दगडाला पाझर फुटतो असं म्हणतात, पण मुख्यमंत्र्याला पाझर फुटलेला नाही। ही तीव्र भावना, हा तीव्र संतोष महाराष्ट्रातल्या 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आहे। आज जो आम्ही हा महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा काढला आहे, गाजर मोर्चा, या सरकारने आम्हाला 52 दिवसामध्ये जो संप केला त्यामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आशाताईचं मानधनवाढ झाल्यावर अंगणवाडीचा मानधनवाढीचा प्रस्ताव ठेवू, असं माननीय महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं, परंतु ते त्यांनी प्रस्ताव ठेवलेला नाही। आमची मागणी अशी आहे, आदितीताई तटकरे यांनी लवकरात लवकर मानधनवाढीचा प्रस्ताव ठेवावा, पेन्शनचा प्रस्ताव ठेवा, ग्रॅच्युटीचा प्रस्ताव ठेवा आणि ते मंजूर करून द्यावं। या विधानसभेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी द्यावी अशी आमची मागणी आहे। जर का ह्या सरकारने आम्हाला मानधनवाढ दिली नाही तर राज्यातल्या 2 लाख अंगणवाडी कर्मचारी गुणिले त्यांच्या घरातले 6 मतं आणि त्यांचा जो सर्वे 800 घराचा असतो तेवढी सगळी मतं या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही पाडायला टाकू। म्हणजे या सरकारला आत्ता जी गाजर मोर्चा आम्ही आणला आहे, प्रतिकात्मक गाजर मोर्चा काढला आहे, हे सरकारला आम्ही गाजर दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही सांगणार।